भारतीय जनता पार्टीने जे 4 उमेदवार दिले त्यामध्ये धनगर हटकर समाजाचे ज्येष्ठ नेते रामरावजी वडकुते यांचं नाव आहे। ते मूळ हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाभुळ गावचे आहेत। अनेक वर्षे त्यांनी समाजासाठी वेगवेगळी आंदोलने आणि काम केलं। यापूर्वी ते राष्ट्रवादी मध्ये होते। त्यांनी विधान परिषदेवर सुद्धा 5 वर्ष काम केलं। राष्ट्रवादीत असताना त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन थेट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता। यापूर्वी त्यांच्याकडे शेळी मेंढी महामंडळ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी दिलं होतं। अनेक वर्षाचा अनुभव आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी अतिशय निष्ठावान पद्धतीने काम केलंय। ते जिल्हाध्यक्ष म्हणून हिंगोलीचे काम पाहत होते आणि त्याचंच फळ म्हणून त्यांना आता राज्यसभा मिळाले। स्वतः रामराव वडकुते आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूयात। बिनविरोध तुम्हाला राज्यसभेवर पाठवलंय, बिनविरोध निवडणुका सुद्धा झाल्या नाहीये, कुठलाही खर्च सुद्धा नाही, काय असेल पहिली प्रतिक्रिया? अतिशय पक्षाच्या वतीने जे काही मला गिफ्ट देण्यात आलं, माझं त्या निमित्तानं मन भारावून गेलं। मी पक्षाकडे कधीही राज्यसभेची मागणी केली नव्हती आणि करणार नाही, कधी राज्यसभा डोक्यात सुद्धा नव्हती। मी विधान परिषदमध्ये काम केलेलं होतं, त्या निमित्तानं मला एखाद्या वेळेस विधान परिषद पुन्हा मिळेल अशी आशा होती, परंतु राज्यसभा कधी मी मागितली नव्हती। परंतु आमचा पक्ष आज जसे आता इथं भाऊराव कुलकर्णी साहेब आले, अशा प्रकारचे नेते आमच्याकडे बरेच आहेत, जे की भाऊराव देशमुख आहेत, ज्यांनी आमचं सगळं कामावर त्यांचं बारकाईने लक्ष असते आणि म्हणून आमच्या पक्षाकडे काम केलेल्या फाईल तयार करून नेण्याची आवश्यकता नसते। काम करत राहावं पक्षासाठी, कारण आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्यच आहे की देश प्रथम, पक्ष सेकंड आणि स्वतः तिसऱ्यांदा। आणि म्हणून देश सुरक्षित ठेवण्यासाठी या भारतीय जनता पक्षाकडे मी सुद्धा जॉईन झालो। मी ज्यावेळेस विधान परिषद होतो राष्ट्रवादीकडून, त्यावेळेस माननीय देवेंद्रचे धोरण, बावनकुळे साहेबांचे धोरण, चंद्रकांतदांचं धोरण आणि वर देशातलं तर मोदी साहेबाचं जे वलय होतं, जे कामाची पद्धत होती, त्या कामाने मी भारावून गेलो होतो। आणि म्हणून मी कुठलीही आट न टाकता मी देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढंच फक्त एकच वाक्य म्हणलो की ज्या नेत्यांनी मला बरंच काही दिलं, तो सुद्धा नेते आमचे शरद पवार राज्याचे जनता राजा म्हणतात, त्यांना सोडून मी 2 गोष्टी तुमच्या जास्त आवडल्या म्हणून तुमच्या पक्षात येत आहे। माननीय मोदी साहेबांचं धोरण आहे, तुमचं धोरण आहे आणि म्हणून मला तुमच्या पक्षात काम करायचं, माझी कुठलीही आट नाही, असं बोलून मी या पक्षामध्ये आपल्याकडे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे। कधी काळी भारतीय जनता पार्टीमध्ये जे काम करावं लागलं, तुम्ही जिल्हाध्यक्षात असतानाचे खूप अनुभव आहेत, त्यावेळेस भरपूर काम लागले। कधी असं वाटलं होतं का आपण विधान परिषद सोडून आलो आणि काहीतरी चूक झाली वगैरे? नाही, तसं मला वाटलं नाही, लोक तसे म्हणायचे, परंतु मी पदाचा राजीनामा दिला तर मला पदाची आशा नसणारच आहे। मी एका उद्देशाने इथं आलो, ते उद्देशानं काम करण्याची संधी मला मिळाली आणि मी पहिल्यापासून माळकरी आहे, मी गीता आणि विष्णू पाहतो, मला गीतेमध्ये शिकवलेलं आहे फळाची आशा न करता काम करत राहो, आणि त्या पद्धतीने मी काम करत होतो। जे असलेलं पद सोडते ते दुसऱ्याच्या नादी कशाला लागत, आणि म्हणून मला तसं कधी वाटलं नाही। म्हणलं नक्की कामाचं कधीतरी चीज होईल, पण पहिलं कामाची चीज होण्यापेक्षा ज्या पद्धतीने ज्या पक्षामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं धोरण आहे, त्या पक्षावर काम करताना अतिशय आनंद होतो आणि ते मी करत राहील। घरच्यांचा काय अनुभव होता? आता भाषणादरम्यान सुद्धा तुमच्या जे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की घरचे जे आहेत त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी चूक झाली, घरचे काय अनुभव आहेत? नाही, घरचे सगळेजण कसं आहे, मी पहिल्यापासून घरचा मोठा आहे, माझे वडील वारलेले आहेत, त्याच्यामुळे परत घरचे काय मला असं डायरेक्ट कधी काही सांगत नाहीत, पण बाहेरून कुजबुज ऐकत होतं की बाबा घरचे सुद्धा म्हणतात। माझी लाडकी नाते ती म्हणली होती बाबा तुम्ही चुकलेत, परंतु मी म्हटलं तुला माहित नाही बेटा, तुझं वय नसल्यामुळं तुला तसं वाटणं साहजिक आहे। काय नाव तिचं? मैथिली वडकुते म्हणून। परंतु आपल्याला माहित आहे की जिथं आपण एका मनाने निर्णय घेतला, मी काय कुठे बळी घेतला किंवा माझ्याकडे काय चुकीची प्रॉपर्टी नव्हती, जे विरोधक बोलतं की ईडीमुळे गेले, माझ्याकडे तसं काहीच नव्हतं। माझं जाण्याचं कारणच आमच्या पक्षालाही समजलं नाही आणि कसे आले हे भाजपलाही समजलं नाही, परंतु एक धोरण, विचारधारा आणि कार्यप्रणाली आणि देशाचं जगामध्ये केलेलं नाव मोदी साहेबांनी आणि त्यांनी घेतलेले निर्णय, कधीही नाही ते शेवटच्या घटकाचा विचार करणारा पक्ष हा भाजप आहे, त्याचं प्रत्येक मला या ठिकाणी आलं। आज बघितलं असेल की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे स्वप्न आहे, किमान कौशल्याचा कार्यक्रम आहे, शेतकऱ्याला केंद्रातले पैसे, राज्यातले पैसे, एकही घर
असं सुटलेलं नाही की ज्याला कोणाचा लाभ मिळाला आहे. कुठल्या न कुठल्या रूपाने मग ते लाडकी बहीण असेल, शेतकरी सन्मान निधी असेल, घरकुल असतील. वेगवेगळे अनेक योजना आहेत. वडकरी साहेबांचं एक वेगळं अंग आहे, ते सरकारी कर्मचारी होते. सरकारी कर्मचारी ते हा सगळा राजकीय प्रवास कसा आहे आपण ते जाणून घेणार आहोत. अनेकांना हा प्रवास माहिती नाहीये. थोडंसं विस्तारात सांगा, तो कसा सगळा किस्सा होता, तुम्ही कसे राजकारणात पदार्पण केले? मी सरकारी कर्मचारी होतो, परंतु महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये साऱ्या कारकून पदावर होतो परभणीला. परंतु मी समाजाचं काम करत होतो. मी अहिल्यादेवीचा इतिहास वाचला होता आणि मग अहिल्यादेवीच्या इतिहासामध्ये स्वतःच्या पती वारल्यानंतर सुद्धा राज्य करायचा निर्णय त्यांनी घेतला त्यांच्या सासऱ्या सांगणं. त्यावेळेस लोकांसाठी काम केलं पाहिजे, स्वतःसाठी तर करतातच. आणि म्हणून मी पक्षामध्ये असताना म्हणजे MSCBत असताना ज्यावेळेस थोडा वेळ मिळता त्यावेळेस मी सामाजिक काम करत होतो आणि सामाजिक कारणातून मी राजकारणामध्ये आलो. पहिलं आणि काय किस्सा होता पहिली? पहिला किस्सा असा होता की मी आमदार वरपुडकर साहेबांचा मित्र होतो. ते पदाधिकारी ते आमदार होते आणि त्यांच्यावर काम करत असताना अचानक 2:45 वाजता त्यांच्याकडे असलेल्या DCC बँकेच्या उमेदवाराचा कारखान्याचा उमेदवार वेळेवर काहीतरी त्याचा सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आला आमच्या NTC याच्यातून. त्यांनी मला माझं सर्टिफिकेट मागवलं आणि मला कारखान्याचं संचालक केलं. आणि मग त्याच्यानंतर मला महामंडळाचं पद मिळालं, त्याच्यानंतर महानंदाचं पद मिळालं, राज्यमंत्री दर्जा मिळाला 2 वेळेस. मला दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे माझं गाव असल्यावर पण मी तिथं जात नव्हतो. 71 पासून मी परभणीवर असताना अचानक पवार साहेब म्हणले तुला हिंगोलीत जाऊन लढायचं. मी त्यांना विनंती केली की साहेब मी तिथं जात नाही, माझ्या निवडून येणं मला शक्य वाटत नाही. ते म्हणजे जा, तुला मलाही काम करू दे, तुलाही काम करू दे, तुला लढवायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बाहेरचा जाऊन माझा प्रचार झाला आणि 3,000नं मला 52,000 मतदान मिळालं. 3,000 माझा तिथं पराजय झाला कळमनुरीमधून. आणि मग त्या ठिकाणी मी पुढचा उमेदवार मीच होऊ शकतो, कारण बाहेरून येऊन मी जर एवढे लोक मला चाहतात, परंतु वरच्या याचं सरकार होतं, तडजोडीचं सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून सरकार होतं. तर राहुल गांधींनी ती जागा काँग्रेसकडे सोडून घेतली आणि मला वंचित राहावं लागलं. म्हणून मला पुन्हा पवार साहेबांनी महामंडळ दिलं आणि नंतर विधान परिषद दिली. हे सगळं मिळाल्यानंतर शब्द तुम्ही केला, राष्ट्रवादीवर काही नाराजी होती का त्यावेळेस? नाही, राष्ट्रवादीवर नाराजी नव्हती, परंतु धोरणा राष्ट्रवादीपेक्षा लोकांच्या हिताचे, मी हिंदू धर्मात जन्मलो त्या हिंदू धर्माचे याच्यापेक्षा 19-20 असं म्हणतात तसं राष्ट्रवादीमध्ये मला काही सुद्धा त्रास नव्हता. पवार साहेब अजूनही मला चाहतात. आपण बघितलं असेल, काल एक कॅसेट व्हायरल झाली, मला सुप्रियाताईंनी बघितलं की एवढं जोरात ओरडायला या जोरात, म्हणजे त्याच तशाच प्रकारचं प्रेम त्यांचं अजूनही आहे, आनंदाचा. आणि पवार साहेबांनी सोडून गेली म्हणून नाही नुसता निरोप दिला तर ते मला अजून बोलतात. दादानी तर वेळोवेळी सांगितलं अरे आमचं काय चुकलं होतं, परंतु एक धोरणात्मक दृष्ट्या एखादा विचार, त्यांच्या 5 विचारपैकी 10 विचार दुसऱ्याचे ऐकले तर माणसाला विचारावर जास्त प्रेम असतं आणि शेवटी आपल्याही मनामध्ये काहीतरी देशसेवा करायची इच्छा असते. मला देशसेवा तिथून जास्त करता येईल असं वाटलं आणि म्हणून मी पक्ष सोडला. आज तुम्ही खासदार झालात, दादांची आठवण तुम्ही सुद्धा काढली, दादा आज नाहीयेत, काय त्या संदर्भातल्या तुमच्या भावना आहेत? मी कालच वहिनीला भेटलो, मलाच काय पण पूर्ण पक्षविरहित राज्य असं दादाच्या बाबतीत झालेलं. कारण सच्चा कार्यकर्ता, पोटात एक आणि होटात एक नसणारा कार्यकर्ता, जे सत्य असेल तेच करणारा कार्यकर्ता आणि कधीही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा नेता आणि तडकाफडकी निर्णय घेताना नेता होता. ते त्याचं तर दुःख झालं असा दादा न होणे, हे सगळ्यांच्या भावना आहे. वरपुडकरांनी ज्या तुम्हाला राजकारणात आणलं असं म्हटलं, पण तुम्ही एक किस्सा सुद्धा सांगितला, तो किस्सा नेमका काय आहे की त्यांच्या विरोधात तुम्हाला जाऊन लढावं लागलं? विरोधात नाही, ज्यावेळेस 2 वडील लक्षद्वीने गेले तर काहीतरी रुसल्यासारखं करावं लागते आणि म्हणून मी ते लोकसभा लढवणार होते काँग्रेसकडून, म्हणून थातूर मातूर पक्षाचं मी तिकीट त्यांच्या विरोधात आणलं, त्यांच्या बरोबर जाऊनच आणलं. त्यांना माहिती नाही, ते म्हणले असं काऊन केलं, म्हणून तुम्ही लक्ष देणे झाले म्हणून केलं. आणि मग त्यांनी मला खासदार झाल्या SCD कमिटीचं चेअरमन केलं होतं. आता तुम्ही खासदार झालात, अनेक वर्ष जो लढा तुम्ही लढलात, बरोबर सांगतो. धनगर समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळावं अशा पद्धतीची तुमची मागणी होती. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तुम्ही आता काय करतात? धनगरचं धनगर करणार, कारण तुम्ही आता केंद्रामध्ये असणार आहात. नाही, आम्ही जेव्हापासून समाज करण्यात आलो तेव्हापासून या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मी लढत आहे.
मी पहिला कार्यक्रम घेतला होता तेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि स्टेडियमला माझी प्रेस होती, तिथे घेतला. विधान परिषदेमध्ये मी सातत्यानं पहिलं रेकॉर्ड ब्रेक झाले की एखाद्या विषयावर विधान परिषद हे 1 किंवा 2 वेळेस बंद पडते, परंतु मी आणि आमचे सहकारी आमदार रामहरी रुपनवर आम्ही दोघांनी मिळून धनगर आरक्षणावर 4 वेळेस विधान परिषद स्थगित केली. हे विधान परिषदेला रेकॉर्ड आमच्या नावावर झालेले. आमचा अजेंडाच येतो आणि मान्य देवेंद्रजीने बारामतीच्या मेळाव्यात असा सरकारच्या विरोधात होता, पवार साहेबच्या विरोधात होता. मी नेमका 3 महिने मला आमदार केलं, तरी सुद्धा त्या आमदारकीची भीती न बाळगता मी त्यांच्या विरोधात मोर्चा असताना सुद्धा बारामतीच्या मोर्चाला गेलो, कारण आमचा पहिला अजेंडा आहे धनगर आरक्षण मिळवणं. मग त्याच्यानंतर हे पद येतं आणि म्हणून मी खात्रीने सांगतो की आता मला विश्वास आहे भाजपवर, मान्य देवेंद्रवर. त्यांनी जरी बोलले असतील बारामतीला देऊ शकले नसतील, तर त्यांनी त्या अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. परंतु त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणजे सुरुवातीची स्टेप्स असते, कारण स्टेप बाय स्टेप जावं लागते. त्यांनी धनगराला आदिवासीला मिळणाऱ्या 20 ते 22 सवलती आमच्या समाजाला लागू केल्या आणि एक ना एक दिवस कायदेशीरदृष्ट्या आमच्या देवेंद्रजींना चाणक्य म्हणतात आणि त्या चाणक्य नीतीनं एक ना एक दिवस ते धनगर समाजाचा आमचा धनगड आणि धनगरचा प्रश्न मिळवला. आज त्यांनी आमच्या कोर्टामध्ये जी केस चालली त्याला सरकारनं पूर्णपणे मदत केली. जो ॲफिडेविट आम्हाला लागतो या राज्यात एकही धनगड नाही तो त्यांनी दिला. म्हणजे आमचं काम जवळपास 50% त्यांनी ऑलरेडी कोर्टाचं सुद्धा केलं आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये यांचं आदिवासी आहे ते यांना मिळायला पाहिजेत असे धोरणं माननीय देवेंद्रजी असतील, भाजपची जे कोर ग्रुप आहे, भाजपची सर्व लोकांना समान संधी देण्याची जी आहे, आदिवासीचा धक्का न लागता ते मार्ग काढतील याची मला खात्री. विधान परिषद तुम्ही बंद पाडली, आता राज्यसभा बंद पाडणार, कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात, तिथे गेलाच होता. मी तसा प्रयत्न करेन आरक्षणासाठी, पण मला वाटत नाही की बंद याच्यावर पडली की सरकार इथलं उत्तर देत नव्हतं. मी प्रश्न उपस्थित केला की सकारात्मक उत्तर भाजप सरकार देईल याची मला खात्री आहे. मग ती बंद पडण्याची वेळ मला येणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. कुठले महत्त्वाचे प्रश्न वाटतात की या भागातली किंवा राज्यातले महत्त्वाचे आहेत जी सोडवण्यासाठी तुम्हाला काम करायला पाहिजे? कुठली कामं नेमकी तुम्ही आता करणार आहात? ज्या काही उद्योगाचा असेल, इरिगेशन असेल, कृषी उद्योगाचा असेल, ज्याच्यामुळं सिंचनाचा असेल, ज्यांच्यामुळं मराठवाड्याला मागासलेलं म्हणल्या जाते, शिक्षणाचे IPS IASचे सेंटर्स विद्यार्थी कमी आहेत, हे जास्तीत जास्त वाढून मराठवाड्याचा मागासलेलापणा पुसलं जाण्याचं काम मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. ज्या गोष्टीमुळे मागास मराठवाडा म्हणतात त्या गोष्टीला पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी या पदाचा मी सदुपयोग करीन आणि मला खात्री आहे की केंद्र सरकार आम्हाला या बाबतीत मदत करेल आणि मराठवाड्याचा आज आम्ही अनुशेष बराच काही कमी केलेला आहे. आज सोलरमुळं विजेचाही प्रश्न मिटला आहे. कृषी मूल्याच्या भावाच्या बाबतीत सुद्धा माहीत असेल की सोयाबीनचे भाव आता वाढलेले आहेत आणि कृषीचे उद्योग मोठमोठ्यासाठी केंद्र सरकारने आता वेगवेगळ्या स्कीम सुद्धा दिल्या ज्याच्यामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे ग्रामीण भागात काढून त्यांचे मूल्यवर्धन करण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. मतदानाची टक्केवारी बघून राज्यातली वेगवेगळ्या जाती धर्माला उमेदवारी दिल्या अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडून होते. तुम्हाला हे सगळं पटतंय का? नाही, हे बघा, कुणी वंचित नाही राहायला पाहिजे, प्रत्येकाला हक्क मिळाला पाहिजे, म्हणून सगळ्या जाती धर्माला समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हे हा अजेंडाच आहे आणि म्हणून ते राबवण्याचं काम त्यांनी केलं. आज आदिवासी समाजाचं कोणी प्रतिनिधित्व राज्यसभेत नव्हतं ते दिलं. धनगर समाजाचं एकदा पहिल्यांदा महात्म्याला, दुसऱ्यांदा मला दिलं. आज याच्या मागासवर्गीयाच्या माध्यमातून आठवलेलं गेलं. म्हणजे प्रत्येक घटकाला संधी देण्याचं, समान संधी, हे काम भाजपचं धोरणच आहे, ते राबवत आहेत. होते नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते त्यांनी सांगितलं की सगळ्या घटकांना जे आहे ते यावेळेस भारतीय जनता पार्टीने सभासदत्व दिलं आणि त्या जातीवर जे आहे न्याय करण्याची भूमिका केली. जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.